नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, नीती आयोगाचे CEO बनले आहेत बघा अनुराग जैन. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अनुराग जैन IAS यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ही मंजुरी दिली असून 2 वर्षाच्या कालावधीसाठी हे पद सांभाळणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, अनुराग जैन हे 1989 बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. तर बघा, त्यांचा जो कालावधी आहे तो पदभार स्वीकारल्यापासून किंवा पुढील आदेशापर्यंत 2 वर्षापर्यंत म्हणजेच सुरू असणार आहे. आणि बघा, ते यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून कार्यरतसुद्धा होते. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस ज्याचं नाव आहे बघा कोडेन्गा TK-003 ही कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. भारतातील पहिलीच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा टकेडा बायो फार्मास्युटिकल्स. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर या कंपनीने भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस ज्याचं नाव आहे कोडेन्गा TK-003 ही विकसित केलेली आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस कोडेन्गा ही टाकेडा फार्मास्युटिकल्स या जपानी कंपनीने विकसित केलेली आहे. तर लक्षात ठेवा, ही जी कंपनी आहे ती जपानची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही जी लस आहे ती मूळची जपानच्या टाकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीची असून भारतामध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी हैदराबादमधील प्रसिद्ध बायोलॉजिकल या भारतीय लस उत्पादन कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. तर बघा, ही जी लस आहे ती 3 महिन्यांच्या अंतराने 2 डोसमध्ये दिली जाते. आणि बघा, ही जी लस आहे ती 4 ते 60 वयोगटातील व्यक्तीसाठी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि या लसीची सर्वात मोठी खासियत म्हणजे काय? तर बघा, व्यक्तीला आधी डेंग्यू झाला होता की नाही हे तपासण्यासाठी कोणत्याही पूर्वचाचणीची आवश्यकता नसते आणि ती डेंग्यूची 4 ही प्रकारच्या विषाणूंविरुद्ध संरक्षण प्रदान करते. हा याचा मुख्य वैशिष्ट्य आहे. ओके, प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची 3री बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? याचं उत्तर आहे बघा ब्रुसेल्स, बेल्जियम. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बेल्जियममधील ब्रुसेल्स या शहरामध्ये भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची 3री बैठक संपन्न झालेली आहे. तर बघा, भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची ही 3री बैठक जी आहे ती ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि बघा, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर S जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री जितीन प्रसाद यांनी या बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. भारतातील पहिले जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे राज्य कोणते आहे? बघा, ऑप्शन नंबर सी म्हणजेच बघा छत्तीसगड. तर बघा, भारतातील पहिले जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य आहे बघा छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी आहे नया रायपूर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. लोकमान्य टिळक जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते? तर बघा, दरवर्षी आपण 23 जुलै रोजी लोकमान्य टिळक जयंती साजरी करतो. तर बघा, लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता बघा 23 जुलै 1856 रोजी आणि रत्नागिरीमधील चिखलीमध्ये यांचा जन्म झाला होता. तर बघा, त्यांचं संपूर्ण नाव आहे बाळ गंगाधर टिळक. तसेच त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर बघा, त्यांचे जे योगदान आहे ते पाहूयात आपण. बघा, त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती या उत्सवांची सुरुवात केलेली असून तसेच केसरी व मराठा ही वृत्तपत्रे देखील सुरू केलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा.
प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026च्या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान टायर ब्रँड कोणता बनला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे MRF टायर. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा भारतातील पहिला उंच उडीपट्टू कोण बनला आहे? तर बघा याचं उत्तर आहे सर्वेश कुशारे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा, तर सर्वेश कुशारे. तर डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा भारतातील पहिला उंच उडीपट्टू हा बनलेला आहे सर्वेश कुशारे. तर चला बघूयात आपण बघा, ऐतिहासिक कामगिरी. सर्वेशने आपल्या पदार्पणातील डायमंड लीग स्पर्धेमध्ये 2.26 मीटर उंच उडी मारून तिसरे स्थान म्हणजेच बघा त्याने कांस्य पदक पटकावलेले आहे. तर लक्षात ठेवा, आणि असे करणारा तो पहिलाच भारतातील खेळाडू बनलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच बिहार. तर बघा बिहार या राज्याने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना ही सुरू केलेली आहे. बघा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना म्हणजेच ह्याचं नाव आहे बघा अधिकृत मुख्यमंत्री बिहार हेली पर्यटन हवाई पर्यटन सेवा योजना 2026 ही बिहार या राज्याने सुरू केलेली आहे. आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी जुलै 2026मध्ये पटना येथे या महत्त्वाकांक्षी योजनेचा अधिकृत शुभारंभ केलेला आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर बघा राज्यातील प्रमुख ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटन स्थळांना हवाई सेवेने जोडून पर्यटनाला चालना देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा लिथुआनिया हा एक देश आहे आणि त्यांचे पंतप्रधान बनलेले आहेत बघा सिंकेविशियस. ओके, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे तर मिंडउगास सिंकेविशियस असं यांचं नाव आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. कोणत्या राज्याला उत्पादनामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नेतृत्व पुरस्कार भेटलेला आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे तर गुजरात. तर बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा, तर गुजरात या राज्याला उत्पादनामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृषी नेतृत्व पुरस्कार हा भेटलेला आहे. तर गुजरातची राजधानी आहे बघा गांधीनगर. चला बघूयात आपण याबद्दल. बघा फलोत्पादन, तर बघा गुजरातला फलोत्पादन क्षेत्रामध्ये आघाडी मिळालेली आहे. बघा गुजरात राज्याने फलोत्पादन क्षेत्रामध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे आणि उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.